छोट्या मुलाचं साखरपुडा झाला, तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं. छान वाटतं. आता मोठ्याचा झाला, आता बारक्याचा पण झाला, आणि ते तिसरा नंबर, आता तिसऱ्या नंबरचा पण झाला. आता मला एकदम छान वाटतं. आता नातवंडांमध्ये आमच्या नातवंडमध्ये एकाला क्लासला सोडायचं, एकाला शाळेत सोडायचं, एकाला आणायचं. नमस्कार मंडळी, मी सुवर्णा पाटील, दर्याची नाखवीन या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज संध्याकाळची वेळ आणि आमच्या घरात साखरपुडा आहे आमच्या लाडक्या मुलाचा. तर आज तोच मी ब्लॉग बनवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मी आता तुम्हाला मंडपात घेऊन जाते. लाडक्या वैभवला आजी आशीर्वाद देते. आशीर्वाद देते ना जुन्या आई? हो बोल. हो. आणि वैभवची आईची आई आहे, आजी आहे, त्या सुद्धा आशीर्वाद देतात. वैभव सॉरी दोघींनी हात ठेवा. दोन्ही आजी आशीर्वाद देताना. नवरदेवाचा मोठा भाऊ नाही हो, नवरदेवाचा मोठा भाऊ आहे. कसं वाटते मग तुला? आज वैभवचा साखरपुडा आहे. बरं आहे, फक्त घाई झाली, जरा टाइम जास्त झाले. डोक्यावर हात ठेवा.
मस्त वाजवतो. अरे तुझ्या भातचा लगीन आहे. वाजीव वाजीव तुझ्या आईला वाजीव. DJ Vishal Exclusive Remix. या ट्रेन मध्ये आलेले पेढे जरा इकडे पंचायतकडे द्या. लावा टिळा लावा. यजमानं करवले बसून घ्या. यजमानं भाले निलगम गुरुयात स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु तुषलावा. देहि सौभाग्यं देहि आरोग्यं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि. श्रीखंड चंदनम हरि ओम मृगाय वद्यं एतदी राजा दानवेंद्रो महाबला रक्षेमाचल गोविंदेचे हस्तं प्रक्षाल्य विष्णवे नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः सूर्यादि नवग्रह देवता महागणपते नमः. ही माझी जाऊबाई आहे, काजल जाऊबाई आहे. माझ्या सुनबाईचा साखरपुड्याला सोहळ्यासाठी मस्त दिसते. ते सगळे आमचे पाहुणे वगैरे आलेले आहेत, नाती वगैरे आमच्या नंदा आहेत, त्यांचं जावं आहे. जावं खरं तर या काय वीण बाई आहेत, वीण हाय करा, हे हाय करा. ही खरी वीण बाई आहे आमची जागृती. आणि आत्याच आहे. आम्ही आत्याबाई तुमच्या मुलाच्या भाच्याचं आत्याबाई. साखरपुडा तुम्हाला कसं वाटतं? जरा भावना व्यक्त करा. छान वाटतं, पण आमचा भाचा आम्हाला बघायला तयार नाही. So आता त्याची बायको आली, तुम्हाला कसं काय पाहिजे आता? हे लक्ष्मीताई, ही आरणाची मोठी आत्या आहे नवरदेवाची. तुम्हाला कसं वाटतंय मग? चांगलं वाटतं. कसं चांगलं वाटतंय? कसं बाई मस्त वाटतं. तुम्हाला आता सुनबाई आली, जरा भावना व्यक्त करा. सुनबाई आली तर चांगलं झालं ना. उलट पाणी तर भेटेल ना गेल्यावर. आनंद भेटेल. आनंद भेटेल. आनंद भेटेल. आनंद भेटेल. आनंद मिळेल. बारावचीच बोलते. कोळीवाड्याच्या आत्याला काय वाटतंय? छान वाटतं. छान वाटतंय. ते थोडक्यातच बोलतो. थोडक्यातच बोलता. त्यांना थोडक्यात बोलण्यात आवडतो. तुम्ही खूप जास्त बोलता, पण आता ब्लॉग मध्ये तुम्ही हा, मला जास्त बोलायला आवडतो आणि मज्जा करायला पण आवडतो. हा माझा भाचा लाडाचा शेवटा. नात कुठे गेलेत? ते सध्या उंदीर मामाने काढल्यात ना. आवाज देते मी. सुनबाई आमची कुरमुरे घेऊन आली आम्हाला. हाय. मग तुला जाऊबाई आली, तुला कसं वाटतंय आता? खूप छान. छान वाटतंय. सगळे पाहुणे आलेले आहेत इथे आणि अर्धे पाहुणे जेवायला गेले. भरपूर क्राऊड आहे. काय काय नाही एकटी तिथे बसली, मलाच कोणी ओळखतात.
एकच होती. अशी नवरीची मामी जीवन सुद्धा आली आणि आम्ही नवरीची वहिनी आहे जेवून आली आणि आम्ही वरमया सच्चा अरे पहिला फोटो करायचा नंतर विटोबा मही करते काय आले शाकाहारी माहिती डाळ आणि भाकरी आणि राईस पण आहे. बरोबरचं काम केलं का नाही? तुम्ही गरबाचा नाही आम्ही जेवायला पाहुण्याला तिथं बोलवली आतमध्ये नेले नाही त्यांची बँक इथं भरला इथं भरला ना दुपारीवर तिथं भरायचं इथं भरला जरा म्हणजे आता एवढं स्टेजवर सगळ्यावर मया जमाना परवा एकमेकीला फेर हो फोटो पण काढा. मला सगळ्या हे आमच्या नवीन ताई आहेत, माझ्या मामी पण आहेत, इंट्रो मामाच्या मिसेस. आणि आता आमच्या नवीन दीड बाई झाले, नवीन नातं आमचं जुळलेलं आहे. त्यानिमित्ताने मी त्यांना पेढा भरवते. त्यांच्या घरात खा ना, व्हिडिओ चालू आहे, फोटो नाही काढायला. बरोबर एक पिकीला आणि मध्ये ती सगळ्यांचं पाऊनचार बिऊनचार काही झाला का नाही? घ्या घ्या खा, काजू बदाम खा, खासाल तर होसाल. दोन्ही मांडवाची नवरी आहे. हा दोन्ही मांडवाची वराडी हवा मी. आम्हाला काजू बदाम घेऊन आले खायला. घे काजू खा, काजू खा. मला बदाम नाही आवडत. बुद्धी वाढे. मग गुलाबजामुन घ्या. वहिनी खरंच अति प्रेम ओसून झालं आमच्या वहिनीचं प्रेम. इथे बघा इथे मी या कोण? ही माझी मुलगी आहे. तेच विचारलं. आपला फोटो घेता ना? इथे जेवणाची पण सोय झालेली आहे. पंडित दादा काय काय सांगा जरा. मटन आहे मटन. मटण आहे गरम गरम. सुका मटन आहे. सुकं मटण आहे गरम गरम. अजून काय आहे? दाल मुंडी आणि गरम गरम भात आहे. तिकडे भाकरे आहे. खूप जास्त क्राऊड आहे. सगळी पाहुणी जवळजवळ जेवून झाले ना, अजून एवढं क्राऊड आहे बघू शकता. ही आमची मामी आहे आणि वीण बाई पण आहे, कशीची मम्मी. तर मामी तुम्हाला आता कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटतं. लहानाची मोठी झाली एकदम, म्हणजे जीव थोडा हे होतं. प्रत्येक आई बापाचा जीव थोडा नाराज होतो, पण हा खूप असा आनंदाचा क्षण असतो प्रत्येक आई बापासाठी. तर त्यांना खूप झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला. हां थँक्यू. आणि जेवणाची वगैरे खूप छान सोय केलेली मामांनी. तर मामा पण भेटले का आपण त्यांच्याशी पण थोडंसं बोलूया. खूप छान जेवणाची सोय आहे. ते आम्ही सगळे जेवलो बीन वगैरे. हा ना, आमच्या मोठ्या आईचे भाऊ लागतात हे आणि माझे त्यानिमित्तानं त्या नात्याने माझे मामा पण लागतात हे, मामा आणि मामी. तर आता आज त्यांच्या मुलीचा साखरपुडा आहे आणि माझे व्याही झालेत आणि माझे मामा मामी पण आहेत. तर मामा तुम्हाला कसं वाटतंय असून पण साखरपुडा आहे? एकदम मस्त एकदम मस्त वाटते. एकदम मस्त वाटते.
आम्हाला खूप आनंद झाला तुला का आपण टायमिंग झाला गेलो तो पण छान निघालाय. दोघांना खूप जास्त आनंदी झाला. आम्हाला टाइम शिक्षण पण पूर्ण केलं आणि तिला आम्ही कोर्स पण लावला इन्कम टॅक्स. अच्छा. त्याच्यानंतर मग आम्हाला खूप म्हणजे असं तिथं टायमा दाखवून हो, मामाची एकच पीठ होती ना बरोबर. त्याच्यामुळे मग आम्हाला म्हणजे असं खूप म्हणजे हे वाटणार थोडे दिवस जरा खूप जास्त आठवण येईल त्यांना, कारण त्यांची एकुलती एक मुलगी आहे. अच्छा. आणि खूप छान अरेंजमेंट केली. तुमचे सगळे बँकेतले वगैरे मित्र परिवार आले होते मामांचे आणि सगळे नातेवाईक वगैरे भरपूर क्राऊड होता. तुम्ही बघितलंच असेल ब्लॉग मध्ये. आणि मामांचे दोघंही खूप भावूक झाले. मामाने खूप छान सोय केली. तिला खूप तिला काल तिला आठवण आली की आत्या आलीस तिथं असतं आपल्याला खूप आनंद झाला. आमची मोठी आई गेल्या वर्षी एक्सपायर झाली. तिची आठवण यांना आली होती असं म्हणतात. ही आमची भाची आहे आणि चॅनल आहे एकदम व्यवस्थित चालावा असं आम्हाला वाटते का तिला आपण हवीच आहे चॅनल एकदम. चॅनल सबस्क्राईब करा असं आम्हाला बोलायचंय. तर चॅनल सबस्क्राईब करा कोणी केलं नसेल तर. आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. त्याच्या आधी जे ब्लॉग केले तेही पहा आणि छान छान कमेंट करा. आज आमच्या वैभवचा साखरपुडा पार पडलाय आणि तो त्या साईडला फोटो काढतोय. आणि ते आहे वैभवची मम्मी, छोटी मम्मी आणि हा मोठा भाऊ आहे. बापाच्या तोलच आहे, बापाच्या जागेवर. तर आज तुला कसं वाटतंय नयू? छान वाटतं. दोघांचं लग्न बरोबर साखरपुडा झाला. एक याचा झाला आता दुसऱ्या जाऊन झाला. 2 साखरपुडा झालं. एक पोराचं लगीन होऊन 2 पोर आले. छोट्या मुलाचा साखरपुडा झाला, तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं. छान वाटतं. आता मोठ्याचा झाला, आता बारक्याचा पण झाला आणि ते 3रा नंबर. आता 3ऱ्या नंबरचा बी झाला. आता मला एकदम छान वाटतं. आता नातवंडांमध्ये आमची नातवंडमध्ये गावांच्या बरोबर फिरायला बी मला छान वाटतं. तुमची मम्मी आणि तू गाडी घेऊन ना फिरून येतेस ना, आम्हाला घरात ठेवतेस ना. जावं काय फिरायला? तू बोल ना. छोट्या मम्मीला काय वाटतं? ती तुला कसं वाटतं सांग? मस्त पैकी झकास झकास वाटतं. 3 सुना आल्या, आता घर भरला. बरोबर झालं. आता आम्ही बसायचा नुसतं आयता खायचा बस. आणि मशेरी करायची. फक्त मच्छी घेऊन बसत आपण मच्छी पण घ्यायचं. मच्छी पण घ्यायचं नाही का? मग ते तर पाहिजेच ना. नंतर सुनावी दिला नाही दिला का मच्छी घातला का झालं आपलं काम. या सख्या जावा तिघी पण आणि या तिघी पण आता सासूवर झाल्या. तर जाऊ तुला कसं वाटतं? तुम्ही 3 सुना आल्या, तुला कसं वाटतं? हो ना. त्यांचा पप्पा असतो तो कार्यक्रम अजून भारी झाला असता. त्या कार्यक्रमाला अजून मजा आली असती आणि मला पण खूप आनंद झाला कार्यक्रमात. कारण मुलांचा कार्यक्रम आहे असं माझी खूप इच्छा होती. तर ती इच्छा पूर्ण झाली. तर तिच्या त्यांच्या काकांनी पुढे केली. काकच करतात सगळं. थँक्यू थँक्यू. आलेल्या आणि आजचं साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. नवरदेव जेवायला गेले आणि खूप छान अरेंजमेंट केलेली आमच्या ताईंनी. जास्त आनंद झाला ना आम्हाला, सगळ्यांना आनंद झाला. असं सगळे हा ब्लॉग तिथेच एंड करते. भेटूया सोबत. तोपर्यंत बाय बाय.